मला जर कोणी विचारलं ना, की तुम्ही कोणत्या खाद्यपदार्थाबद्दल जास्त क्रेझी आहात, तर मी पहिल्यांदा 101% नाही 1001% सांगेल चिकन बिर्याणीबद्दल. तर तुम्ही बघू शकता इथे मोठ्या पातेल्यामध्ये मी एक उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे. तो छान तांबूस रंगाचा होईपर्यंत किंवा थोडासा काळसर झाला तरी बिर्याणीमधला कांदा छानच लागतो. त्यानंतर 1 ग्लास तांदळाची मला इथे बिर्याणी बनवायची होती, त्यामुळे मी 1 ग्लास तांदूळ इथे घेतलेले आहेत. 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत. त्यानंतर आता कांदा चांगला परतला होता. त्यानंतर अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती मी यामध्ये ॲड केली आणि ती पण तेलामध्ये छान अशी फ्राय होऊ दिली. त्यानंतर हिरवी मिरची मी यामध्ये ॲड केलेली आहे. ह्या मिरच्या मी आणलेल्या थोड्याशा सपक होत्या, त्यामुळे मी थोड्या जास्त केल्या. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे हिरवी मिरची कमी किंवा जास्त टाकू शकता. आता हे तेलामध्ये छान फ्राय होईपर्यंत तुम्ही इथे बघू शकता, की मी तांदूळ इथे शिजायला ठेवलेले आहेत आणि यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेत आहे. म्हणजे जोपर्यंत इकडे फ्राय तयार होईल आपला चिकनचा, तोपर्यंत तांदूळ आपल्याला 80% शिजवून घ्यायचा आहे. आता हे सगळं चांगलं मिरच्या फ्राय झाल्या होत्या, त्यामध्ये उभे चिरलेले 2 टमाटर मी ॲड केलेले आहेत. कारण माझ्याजवळ दही अवेलेबल होतं, त्यामुळे मी 2च टमाटर टाकलेले आहेत. जर तुमच्याजवळ दही नसेल, तर तुम्ही अजून एखादं टमाटर यामध्ये ॲड करू शकता. अदरवाईज जर तुमच्याजवळ लिंबू असेल तर तुम्ही ते लिंबू पण यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर इथे मी 2 छोटे चम्मच जे आहे ती लाल मिरची टाकलेली आहे आणि ती पण मी आता छान फ्राय करून घेते. आता हे टमाटर छान मॅश होऊ द्यायचे, तेलामध्ये टाकलेली मिरची पण चांगली फ्राय होऊ द्यायची आणि त्यानंतर इथे जो बिर्याणी मसाला होता, तो एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला मी इथे घेतलेला आहे, तो पण यामध्ये टाकायचा. आता हा थोडासा तिखट असतो आणि मी आज यामध्ये कुठलाही दुसरा गरम मसाला ॲड न केल्यामुळे मी हे पूर्ण पॅकेट टाकून दिलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता, म्हणजे 1 चम्मच वगैरे पण टाकलं तरी चालते. त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेली आहे कोथिंबीर आणि जे काही शिजवलेलं चिकन आहे ते यामध्ये टाकलेलं आहे. आता शिजवलेलं चिकन टाकल्यामुळे बिर्याणी खूप लवकर होते. अगदी म्हणजे खरं सांगते अर्धा तास लागतो आणि मला फार घाई असेल तर मी याचप्रमाणे कधी पण चिकन बिर्याणी करते आणि टेस्ट पण नंबर 1 होते. त्यामुळे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्कीच चिकन बिर्याणी ट्राय करा. आता इथे छान ग्रेव्ही सुटलेली आहे. त्यानंतर मी दही यामध्ये ॲड केलेलं आहे 1 वाटी आणि त्याचं आता छान बघू शकता तुम्ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे मात्र माझा 80% तांदूळ शिजून झाला होता. चाळणीत ओतून मी पाणी काढून घेतलं आणि शिजवलेला तांदूळ यावरती आथरून दिलेला आहे. आता त्यानंतर माझ्याजवळ कलर होता, तो कलर पण मी यामध्ये ॲड केलेला आहे. आता कलर ॲड करणं ते पण तुमच्या आवडीनुसार आहे. ग्रीन किंवा ऑरेंज आपण टाकू शकतो. माझ्याजवळ फक्त ऑरेंज होता, त्यामुळे ऑरेंज टाकला. एक ताट ठेवलं झाकून आणि खलबत्ता जे ओझं आहे ते यावर ठेवलेलं आहे, जेणेकरून वाफ निघली नाही पाहिजे. आता बघू शकता तुम्ही छान असा तांदूळ इथे शिजलेला आहे. बिर्याणी इथे तयार आहे. अगदी झटपट बनणारी ही बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.